जय शिवराय मित्रांनो, मागील भागात आपण पायरी मार्ग, महादरवाजा, गंगासागर तलाव, हत्ती तलाव, राजसदर, राजसभा, राणी वसा, खलबतखाना, त्याचबरोबर महाराजांची भव्य मूर्ती आणि नगारखाना बघितला. येताना आपण पायरी मार्गाने चित्त दरवाजाने आलो. या भागामध्ये आपण श्रीमान रायगड किल्ला रोपवेने जाऊन बघणार आहोत. मित्रांनो, आपण रायगडला पोहोचतोय. आता सध्या रोपवे मध्ये आहे आपण. काही वेळात आपण पोहोचू. जरा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो. आपल्यासोबत आता दादा आहे, गोडसे आणि मनोज आहे. आणि रोपवेने गडावर गेल्यास तिकीट घराजवळ चहा नाश्त्याची सोय केली आहे. तसेच येथे प्रतीक्षागृह तयार करण्यात आले असून पुढे आपण मेना दरवाजातून गडाच्या आत प्रवेश करू शकतो. नगारखान्यातून बाहेर आल्यानंतर आपण उजव्या बाजूस असणाऱ्या वाड्याचे अवशेष आणि वाडेश्वर महादेव मंदिर बघणार आहोत. प्रमुख सरदार, अष्टप्रधान मंडळ आणि इतर प्रमुख शिलेदारांचे येथे वाडे असावेत आणि प्रत्येकाला महादेवाचे दर्शन व्हावे ह्या हेतूने येथे वाडेश्वर महादेव मंदिर तयार करून घेण्यात आले असावे. या वाडेश्वर महादेव मंदिरासमोरच कुशावर्त तलाव आहे. वाडेश्वर महादेव मंदिर व कुशावर्त तलाव पाहून आपण पुन्हा होळीच्या माळावर येऊन पोहोचतो. येथे छत्रपती शिवाजी महाराजांची एक भव्य मूर्ती आपणास दिसून येते. पूर्वी याच ठिकाणी होळीच्या सणाच्या दिवशी होळी पेटवली जात असे व त्या पेटत्या होळीतून जो कोणी पेटता नारळ काढेल त्याला छत्रपती आपल्या हातानं सोन्याचं मानाचं कड देत असत, अशी प्रथा होती. होळीच्या माळावर नवरात्र उत्सव, देवीची यात्रा, चैत्र पौर्णिमेचा उत्सव, शिमगा उत्सव असे सण साजरे केले जायचे. इसवी सन 1671 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगडावर शिमगा सण साजरा केल्याची नोंद आहे. होळीच्या माळासमोरच 2 रांगांमध्ये भव्य वैशिष्ट्यपूर्ण अवशेष दिसून येतात. तीच ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ. पेठेच्या 2 रांगांत प्रत्येकी 22 दुकाने आहेत. 2 रांगांमधून जवळजवळ 40 फूट रुंदीचा रस्ता आहे. या बाजारपेठेमध्ये एका ठिकाणी शिळेवर शेषनाग कोरलेला असून नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील परंपरागत सावकार घराण्यातील बाबाजी नाईक हे शिवरायांच्या पत्नी सन्मानाने आश्रयित होते. बाबाजी नाईक पुंडे यांनी आपले आजोबा शेषबा नाईक यांचे ऋण लक्षात ठेवून 7व्या ते 8व्या खोलीदरम्यान शेषबाच्या स्मृती म्हणून शेषनाग कोरून घेतला. बाबाजी नाईक पुंडे यांचे अस्तित्व दर्शवणारा शेषनाग बाजारपेठेचे वैभव दर्शवितो.
पेठेतून चालत आपण पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे असे बरेचसे अवशेष बघत बघत एका मंदिराजवळ येऊन पोहोचतो. एखाद्या मशिदीप्रमाणे दिसणारे हे मंदिर महादेवाचे जगदीश्वर मंदिर आहे. हे मंदिर 150 बाय 150 फूट आकाराचे आहे. त्याच्या चहूबाजूने तटबंदी असून पूर्वी येथे राहण्याची सोय असावी. मुख्य मंदिर 40 बाय 24 फूट आकाराचे असून त्याची उंची अंदाजे 20 फूट आहे. मंदिरासमोरच नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे, पण ती सध्या भग्न अवस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. सभामंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमंतरायाची सुबक मूर्ती दिसते. मंदिराच्या आतमध्ये एक शिवलिंग आहे. मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराच्या पायरीखाली एक लहानसा शिलालेख दिसतो. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर असा मजकूर त्यात आहे. हिरोजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख होते. रायगडाचे बांधकाम त्यांनीच केले. हिरोजींचे बांधकाम कौशल्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना विचारले, हिरोजी, राजधानीचा गड तुम्ही बांधलात, आम्ही बेहद खुश आहोत. तुम्ही आज जे काय मागाल ते आम्ही स्वखुशीने देऊ. तेव्हा हिरोजी काही उत्तर न देता उभे राहिले. तेव्हा महाराज म्हणाले, हिरोजी मागा, काय हवे ते. हिरोजी म्हणाले, राजा, आम्हास काही नको, फक्त या गडाच्या जगदीश्वराच्या पायरीवर आमचं नाव कोरण्याची अनुमती द्यावी. जेव्हा जेव्हा महाराज या मंदिरात येतील तेव्हा तेव्हा त्यांच्या पायाची धूळ या पायरीस लागावी. ही स्वामीनिष्ठा हिरोजींनी दाखवली, तीच ही. मंदिराच्या पूर्व दरवाजापासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी, असे सभासद बखर म्हणते. जगदीश्वराच्या मंदिराच्या उजव्या बाजूस 8 ओळींचा शिलालेख आहे. त्याचा अर्थ, सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आज्ञेने शके 1596 आनंदनाम संवत्सर या वर्षी शुक्ल पक्षाची एकादशी या शुभ मुहूर्तावर 3ही लोकांचा आनंद देणारा हा जगदीश्वराचा प्रसाद हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशी उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असे तोवर कुशाल नांदत राहो. छत्रपती शिवाजी महाराजांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांचे दहन येथेच झाले. येथे येणारा प्रत्येकजण नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. आता येथे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य समाधी बांधण्यात आली असून शेजारीच भग्न इमारतीच्या अवशेषांची राग आहे. ती शिबंदीची निवासस्थान असावे.